नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज चांगलाच गोंधळ झाला। विरोधी पक्षातील काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी महापौरांवर हुकुमशाही कारभाराचा आरोप करत सभात्याग केला। जनहिताचे प्रस्ताव अजेंड्यात घेतले जात नसल्याचा आरोप करत नगरसेवकांनी मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर जोरदार आंदोलन केलं। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अजेंड्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद निर्माण झाला। विरोधी नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार जनहिताशी संबंधित त्यांचे प्रस्ताव आणि विषय सभेच्या अजेंड्यात समाविष्ट करण्यात आले नाहीत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे प्रस्ताव कोणतीही सविस्तर चर्चा न करता घाईघाईनं मंजूर करण्याचा प्रयत्न केला गेला। सभागृहातील कार्यवाही दरम्यान गटनेते प्रशांत इंगोले आणि अब्दुल गफ्फार यांनी जनतेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली, मात्र त्यांच्या मागण्या मान्य न करण्यात आल्यानं सभागृहात तीव्र वाद निर्माण झाला। विरोध केल्यास सभागृहाबाहेर काढण्याचा इशाराही देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर पडत सभात्याग केला। त्यानंतर मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विरोधी नगरसेवकांनी महापौरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा प्रकार लोकशाहीचा अवमान असल्याचा आरोप केलाय। तसंच महापौरांचा कारभार हुकुमशाही पद्धतीचा असल्याची टीकाही करण्यात आली आहे।